2 दिवसांच्या मुदतवाढीमुळे गोंदियाच्या सालेकसामधील आंदोलन मागे। उद्या संध्याकाळपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा सर्व उमेदवारांनी दिलेला आहे। गोंदियाच्या सालेकसामधील ईव्हीएम छेडछाड प्रकरणी 2 दिवसांची मुदतवाढ दिली आणि त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे। 2 दिवसांच्या मुदतवाढीमुळे हे आंदोलन मागे घेतले गेले। संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन न झाल्यास आम्ही पुन्हा आंदोलन करू असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलाय। जालना महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये गोंधळ झालाय। एकाच कुटुंबातील नावं वेगवेगळ्या प्रभागात गेल्याची बाब समोर आली। सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध स्तरातून 1969 हरकती दाखल झाल्या। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याआधी गोंधळ दूर करण्याची शहरातील नागरिकांची मागणी। तर नाशिकच्या तपोवन परिसरात भारतीय ट्रेड युनियन संघटनेचं आंदोलन। झाडं वाचवा झाडं जगवा या आंदोलकांची घोषणाबाजी। तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणी विविध संघटना आक्रमक झालेल्या आहेत। हे दृश्य आपण पाहतोय साताऱ्यातली। साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। शिवेंद्रराजे यांच्या कन्येला शुभेच्छा सध्या मुख्यमंत्री देतानाची ही दृश्य आपण पाहतोय। रवींद्र चव्हाण हे देखील त्यांच्या सोबत आहे। साताऱ्यातली ही दृश्य शिवेंद्रराजे भोसले यांचा मुलीचा विवाह सोहळा सध्या पार पडतोय आणि या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। वळूया पुढील बातमीकडे। निवडणुका लवकर व्हाव्या ही सरकारची प्रामाणिक इच्छा असं जयकुमार रावल म्हणतात। निवडणूक आयोगाने घोळ केला जयकुमार रावल यांचा हा आरोप आहे। राज्यात भाजपचे नगराध्यक्ष नगरसेवक निवडून येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। निवडणूक आयोगाने थोडंसं दक्षतेने केलं पाहिजे। बऱ्याच वेळा गाईड मिसगाईड होत असतात। निर्णय व्यवस्थित घेतले पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि सगळे लोक विचार करतील की एक परमनंट स्वरूपाचं जे निवडणूक आयोग आहे ते परमनंट स्वरूपाचं असलं पाहिजे। अधिकारी स्थायी असले पाहिजे अशा प्रकारचा विचार सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे। परंतु याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांना सुद्धा आश्चर्य वाटलं। त्यांनी सुद्धा नाराजगी व्यक्त केली। गुंडगायवळचा सहकारी अजय सरोदेकडे 400 काडतुसं सापडणं धक्कादायक। रोहित पवारांची एक्सपोस्टद्वारे प्रतिक्रिया। सरोदेने 150 राऊंड फायर केल्याची माहिती पोलिसांनी दिली असंही रोहित पवार म्हणाले। इतके दिवस अहिल्यानगर पोलीस कुणाच्या दबावाखाली होते असा सवाल रोहित पवारांचा आहे। नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूया। मकोकामधील गुंड घायवळचा सहकारी अजय सरोदेकडे पोलिसांनी तब्बल 400 काडतुसं सापडणं ही धक्कादायक आणि धोकादायक बाब आहे। बैलपोळ्याच्या दरम्यान याच सरोदेने घायवळसोबत जामखेडच्या सोनगावमध्ये 150 राऊंड फायर केल्याची माहिती पोलीस देत आहेत। एका गुंडाचा सहकारी इतक्या मोठ्या प्रमाणात दारुगोळा भर दिवसा उडवत असेल तर अहिल्यानगर पोलीस कोणाच्या दबावात होते? सत्तेतील उच्च पदस्थांच्या आशीर्वादाशिवाय एक गुंड इतकं धाडस करणारच नाही असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। तर भाजप कार्यालयाच्या पत्त्यावर बोगस मतदारांची नोंद। मनसे प्रवक्ते योगेश चिलेंचा हा नवा आरोप। तळोजा शहरातील भाजप कार्यालयावर बोगस मतदारांची नोंद झाल्याचं योगेश चिले यांनी म्हटलंय।